शिकायचा आहे तुम्हाला हा रव्याचा केक? चला तर मग रेसिपीकडे वळूयात. नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि चविष्ट असा रव्याचा केक दाखवणार आहे. हा जो केक आहे तो अगदी बेकरी स्टाईल लागतो, म्हणजे आपण जो अय्यंगार बेकरीतनं केक आणतो त्यासारखा सॉफ्ट असा हा केक बनवून तयार होतो. टेक्स्चरही खूप सुंदर त्याचं येतं. त्यासाठी मी तुम्हाला इथे छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे, म्हणजे तुमचा जो केक आहे तो अगदी मार्केट स्टाईल बनवून तयार होईल. तर सर्वात अगोदर आपल्याला टीनला ग्रीस करून घ्यायचं आहे. टीनला ग्रीस करताना आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मैदा टाकून व्यवस्थित संपूर्ण साईड्सला आपल्याला तो डस्ट करून घ्यायचा आहे. याने काय होतं, आपला जो केक आहे तो पटकन टीननं बाहेर पडतो आणि तो मोडत नाही. आणि कधीही केक डिमोल्ड करताना तो गरम असताना करायचा नाही, त्याला व्यवस्थित थंड नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे, मगच आपल्याला केक डिमोल्ड करायचा आहे. आता इथे बघा मी अर्धा कप एवढी पिठी साखर घेतलेली. तुमच्याकडे कॅस्टर शुगर असेल तर तुम्ही कॅस्टर शुगर देखील वापरू शकता, त्याने देखील केकचं टेक्स्चर खूप छान येतं. परंतु सगळ्यांकडेच कॅस्टर शुगर असते असं नाही, तर आपली जी नेहमीची जी साखर असते ती तर प्रत्येकाच्या घरात असते, ती फक्त आपण मिक्सरला फिरून घ्यायची आणि ती जी पिठी साखर आहे ती आपल्याला या केकमध्ये वापरून घ्यायची. इथे मी पाव कप इतकं दही घेतलेले. आता ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या आपल्याला विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे, अपोजिट डायरेक्शनने फिरवायचं नाही. आपल्याला व्यवस्थित एका डायरेक्शनने फिरून आपल्याला ही जी साखर आहे ती चांगली मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स होतील. आता इथे मी रवा घेतलेला आहे. बघा, रवा मी इथे हाफ कप आणि हा 1/4चा अर्धा म्हणजे 1/8 कप इतका मी रवा घेतलेला आहे. ते दोन्ही मी एका कपमध्ये मिक्स करून घेतलेले. आता आपल्याला इथे 1/4 कप इतकं कुठलंही वास नसलेलं ऑइल घ्यायचं आहे आणि ते आपल्याला इथे या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला 1-2 सेकंदांसाठी फक्त यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच हे तेल या मिक्सरमध्ये मिक्स होऊन जातं आणि सॉफ्ट असं आपलं स्मूथ टेक्स्चरचं हे लिक्विड तयार होतं. तुम्ही ते बघतायत किती फास्ट असं हे तेल या मिश्रणामध्ये मिक्स झालेले. आता आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आपण हाफ कप आणि 1/8 कप जो रवा घेतलेला होता तो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे. रवा घेताना आपण जरासा बारीकच रवा घ्यायचा आहे, जास्त जाड असेल तर तो आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. आता हा जो रवा आहे तो आपल्याला या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जरासं घट्टसर हे मिश्रण वाटते तर त्यात मी 1/4 कप इतकं दूध टाकून घेणार आहे. हाफ कपच्या अर्ध मी ते दूध टाकून घेतलेले आणि ते व्यवस्थित विस्करच्या साहाय्याने मी ते मिक्स करून घेतलेले. आता आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी हा जो रवा आहे तो बाजूला याच पद्धतीने भिजत ठेवून द्यायचा आहे, म्हणजे रवा छान असा तो फुलतो. तर ही जी मी तुम्हाला टिप दिलेली खूप इम्पॉर्टंट टिप आहे, ती तुम्ही नक्की फॉलो करायची, तरच तुमचा रवा केक आहे तो छान असा फ्लपी बनेल. आता हे आपण बाजूला ठेवून दिलं होतं. एक 20 मिनिटांनंतर त्यामध्ये मी 1/4 टीस्पून इतकी बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून इतका बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे. हाफ टीस्पून इतका आपल्याला यात व्हॅनिला एसेन्स टाकून घ्यायचं आहे. व्हॅनिला एसेन्सनी या केकला खूप छान अशी टेस्ट येते. इथे मी नेस्लेची मिल्क पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे ज्या ब्रँडची असेल ती तुम्ही वापरू शकतात. इथे मी 1 टेबलस्पून इतकी साधारण मिल्क पावडर यात टाकून घेणार आहे. याने आपल्या केकची टेस्ट द्विगुणित होते. खूप छान असा आपला जो केक आहे तो लागतो. तर तुम्ही ते स्किप करायचं नाही, नक्की दूध पावडर टाकून बघा. आता यामध्ये मी पाव कप इतका मैदा देखील टाकून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या केकला छान असं बाइंडिंग येतं. आता या बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्यावर थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे तो ॲक्टिवेट होतो. आता हळूवारपणे आपल्याला हे एकाच डायरेक्शननी फिरवायचं आहे, म्हणजे मग याच्यामध्ये एरेशन क्रिएट होऊन आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं फ्लफी बनवून तयार होतं आणि केकही खूप छान असा स्पॉन्जी आपला बनवून तयार होतो. कुठे काही गुठळ्या राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची. गुठळ्या फोडत व्यवस्थित हे मिक्सचर आपल्याला याच पद्धतीने 2-3 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे. बघा, मस्त असं स्मूथ हे बॅटर आपल्या इकडे बनवून तयार झालेले आहे. ते आपण टीनमध्ये काढून घ्यायचं आहे. OTG किंवा ओव्हन असेल तर आपण 180 डिग्रीला 10 मिनिट प्रीहीटिंगला ठेवून द्यायचं आहे. नंतर हे आपल्याला 35 to 40 मिनिटसाठी बेक करून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. तिथे मी बदाम घेतलेले आणि ते मी यावर किसून घेणार आहे. आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला 180 डिग्रीला 35 मिनिट्ससाठी बेक करून घ्यायचं आहे. 35 मिनिटांनंतर आपला हा रव्याचा केक बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात किती छान असं त्याचं टेक्स्चर, कलर बघा त्याचा आणि स्पॉन्जीनेस बघा. खूप मस्त असा हा रव्याचा केक बनतो. शिवाय चवीलाही खूप छान लागतो. घरगुती साहित्यातनं बनतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे. आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.